आपल्यातील परके आजोबा आणि त्यांच्या नातवंडांची त्यांना दिलेली वागणूक याची सांगणारी एक कथा. रविवारचा दिवस होता. मनोहर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येथील वाट बघत होते. त्यांना 8 दिवस झाले बरे नव्हते. त्यांना एका आश्रमात ठेवले होते. त्यांच्या नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या. एव्हरी ते टीव्ही पाहायच्या या वेळेला, पण तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते. त्यांनी BP सोडून कुठलाही आजार नव्हता, परंतु वय झाले ना काही शरीराच्या तक्रारी सुरूच असतात. तेही त्याच्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते, म्हणून आजोबा सतत आनंदित राहत असे. एक 90 पार केलेला आजोबा ते एका आश्रमात राहत होते. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले. त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली. त्या काळात पगार फार कमी होता, पण आजोबांनी त्यांच्या 3 मुलांना खूप शिकवले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केले. त्यांची 2 मुलं प्रकाश आणि आनंद दोघंही इंजिनियर होते. मुलगी चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती. तिघंही सेटल होते, शहरात राहत होते. पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणे योग्य नव्हते, कारण 2 मुले आणि सूनही जॉबमध्ये बिझी राहत होते. मुले शाळेत जात होती. आजोबांना घरी एकटं राहावे लागे. त्यांचे मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात, म्हणून त्यांनी त्यांना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतं, पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते. त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगी कल्पना यांनी भेट दिली आणि 2 दिवस सोबत राहिले. त्यांना काय हवे नको ते सगळे घेऊन दिले. बाकी आजोबांना तर पेन्शन मिळत होती. ते कधीही मुलांकडून 1 रुपया मागत नव्हते, पण बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता, कारण प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. संसार असतो, यात गुरफटले जातात सगळेच. मग आजोबांच्या घरी ही स्थिती अशीच होती. मग त्यांनीही ही मनाची तयारी केली की आपण आश्रमातच जायचं आणि तिथेच समवयस्क लोकांसोबत छान दिवस काढायचे. राहिलेलं आयुष्य आनंदाने जगायचे. आता आपलं काही हो, आपण परत घरी यायचे नाही असं त्यांनी ठरवले होते. आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या, काय हो बाबा, तुम्हाला देईपर्यंत धीरही नाही निघत. काम असता महत्त्वाची, चालू असा उठता येत नाही मध्येच. आजोबा समजून घ्यायचे, काही बोलत नव्हते. त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकलं जाई. सून आणि मुलगा दिवस नोकरी करायचे. नातवांशी त्यांना बोलावे म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा, क्लासेस असायचे. कधी कोणी समवयस्क मित्र भेटल्यावर गप्पा मारायचे, पण त्यांना करमत नसत. कुणीही त्यांच्याशी बोलत नव्हते. येणारा दिवस तो ढकलत होते. पण त्यांना आश्रममध्ये ठेवण्यात आलं. त्यांनी आश्रमालाच आपले घर समजलं. त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांना भेटत गेले. समवयस्क भेटले, गप्पा गोष्टी करू लागले. ते तिथं रमून गेले होते. छान मजेत दिवस चालले होते. तिथला स्टाफ खूप छान काळजी घेत होता त्यांची. त्यामुळे ते आजोबांचे दिवसही छान जात होते. तेही मजेत होते. अधूनमधून मुले त्यांना भेटायला येत होती. कधी ते आजोबा आजारी पडायचे. वयोमानाप्रमाणेच लगेच बरे व्हायचे. त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पेन्शनमधून करण्यात येई. पण त्यांना कधीही काही झालं तर त्रास तर स्टाफ किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे. तर त्या मुलाला राग यायचा. त्याला वेळ नसायचा. घरात सगळं पाहावं लागायचं. मुलगाही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती, म्हणून मुलीलाही वेळ नव्हती. आजोबा खूप समजदार होते. ते कोणी भेटायला नाही आले तरी समजून घ्यायचे. त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती. स्टाफला ते खूप हसवायचे, म्हणून प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता. ते सर्वांना आवडायचे. असेच दिवस चालले होते. ते थोडे आजारी होते. अशक्तपणा जाणवत होता त्यांना, म्हणून आपल्या मुलाची वाट बघत होते. तो महिना झाला आला नव्हता. त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते. त्यांना आपल्या मुलासारखा आवाज कानी पडला. त्यांना मनाला धीर आला. छान वाटलं. आपला माणूस सोबत असला
ना कुठलाही आजार असू दे, एक आधार मिळतो, लढण्याची ताकद मिळते, असे त्यांच्या मनात विचार सतत धडपडत होते. म्हणून त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर यावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते झोपेतच असताना झोपेचे सोंग करून पडून राहिले. त्या दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खोली शेजारची त्यांना बडबड ऐकू आली. ते गाढ झोपून गेले होते, परंतु पुसटसा आवाज येत होता. हे दुसरे तिसरे कोणी नसून त्या आजोबांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या. डॉक्टर आणि नर्सला बोलत होते. अहो, त्यांना बरं नाही आहे, तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता, काळजी घेता, हे सगळं ठीक आहे, पण त्यांचेही आता 90 पुढे वय गेले आहे. कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता, त्यांचे आयुष्य वाढवता, यात आमचाही वेळ जातो. मुंबईवरून पुण्याला येणे आणि त्यातही आम्ही सगळेच नोकरी करतो, आम्हाला फारसा वेळ नसतो हो डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजून सांगत होते. पण तर लोक त्यांचेच म्हणणं मांडत होते. त्यांचे मत होते की थांबवा आता हे सगळ्या गोष्टी, पैसाही जातो आणि आम्हालाही वेळ नसतो. ते आजोबा इतक्या दिवस छान जगले, आता पुन्हा त्यांचे आयुष्य कशाला वाढवता, एवढी ट्रीटमेंट का करावी, त्यांचे वय झालं आहे ना आता. पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या, कारण कोणालाही आणि कोणत्याही व्यक्तीला त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू. तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो त्यांची. जरा तुम्हीही समजून घ्या ना, त्यांचेही वय झालं आहे, म्हणजे त्यांनी यापुढे जगू नये आणि आपण त्यांना असंच मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटतं आहे तुम्हाला. आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडेसे पैसे लागतात हो, फक्त IV इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांना आता गरजेचं आहे. त्यावर तुम्ही एवढे बोलत आहात. तसं नाही हो डॉक्टर, फक्त एवढंच वाटतं, उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणे बरं नाही, त्यांचा मुलगा म्हणाला. पण डॉक्टर जे समजायचे ते समजलं, म्हणून डॉक्टरांनी काही विषय न काढता तिथून निघून गेले. म्हणून आणि स्टाफ नर्सही तिथून गेले. यांचा आवाज वाढला. हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्सशी जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचे त्यांना समजवण्यास सगळंच त्यांनी ऐकलं होतं, पण ते झोपले आहेत असं दाखवत होते. डॉक्टर आणि नर्स निघून गेले. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी करायचे सोडून त्यांनाच बोलत होते. काय हो बाबा, या वयात असं काही ना काही होतच असतं की तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता, तुमचे नेहमीचेच आहे, मग ते आम्हाला कळवतात, आम्हालाही आमची कामं सोडून यावं लागतं. आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जातं आहे, पैसेही लागतात ना. आजोबा शांतपणे ऐकत होते. त्यांना वीकनेस जाणवत होता, त्यासाठी डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केली होती, पण या घरच्यांना काहीच फरक नाही पडत होता. थोड्या वेळात ते दोघंही निघून गेले. आजोबा विचार करत बसले होते. दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला, तोही त्याच विचारांचा होता. आता वय झालंय, जोवर राहील तोवर ठीक, पण 90च्या पुढे वय गेले, तुम्ही फार काही करू नका, जेवढं जमेल तेवढंच करा. डॉक्टरांनी त्यालाही समजून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की ज्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील, आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील, त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या. डॉक्टरांनी असं बोलताच तो निघून गेला. मुलांचे असे विचार बोलणे ऐकून ते खचून गेले असावे. रोज ते व्यायाम करायचे, सर्वांशी गप्पा मारणारे, मस्करी करणारे, हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजारी पडणारे, पण 2 दिवस 7 बरे नव्हते. यावेळेस काय झाले कोण जाणे. त्यांची जगण्याची उमेदच संपून गेली असं वाटत होते. त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होते. डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासणीसाठी राऊंडला आले. ते मनोहर आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा ते काहीतरी विचारात असल्यासारखे शांत वाटत होते.
डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मनात विचार केला की राहू द्या, यांना आता बरं वाटतंय, यांना त्रास दिलेला उगीच बरं वाटणार नाही, म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टरांनी तरी मनात एक विचार आणला. तेवढ्यात त्यांनी डॉक्टरांना थांबवले. म्हटले की डॉक्टर, तुम्ही खूप करता हो माझ्यासाठी. नकळत डोळ्यात पाणी जमा झालेले. नेहमी मला बरं करतात, पण यावेळेस या घरच्या लोकांचं नाटक आणि वाट मी नाही जास्त दिवस जगावे ऐकले मी. कालच बोलणे. डॉक्टर म्हटले, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. तुमची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही फक्त काळजी घ्या. आजोबांनी नुसती मान हलवली. आजोबा मनात विचार करत होते की आपली माणसेही असा विचार करू शकत नाहीत, आणि या माझे काय करावे, पैसे तर माझी सोय मी केलेली आहे असे विचार करत बाबाही आता मनातल्या मनात विचार करून शांत झोपून गेले. 4-5 दिवस डॉक्टरांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते. घरचेही त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगून गेले होते, पण डॉक्टर, नर्स आणि इतर लोक त्यांची सेवा करत होते. व्यवस्थित जेवण वगैरे करत त्यांचे मित्र मनोहर रावांना धीर देत होते. तू लवकर बरा हो सांगत तर त्यांनाही करमत नसत. 8 दिवस होतात, कुणाशी बोलले नव्हते आणि फिरलेही नव्हते. त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं, आनंदात जगायचं होतं. वय इतकं होतं पण खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे होते. सर्वांना मदत करायचे. त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता. त्यांच्यात आत्मविश्वास होता, खूप सहनशील होते. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. ते बरे झाले, सगळ्यांना भेटले. त्यांना खूप आनंद झाला, पण मुले वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती. त्यांनी त्या दिवशी मुलांना असं बोलताना ऐकलं होतं. ते बोलणे त्यांच्या मनाला लागलं होतं. त्यांच्याकडे पैसा खूप होता, पण असं माझ्यासारखे इतर लोक असतील, माझ्यासारखे त्यांनाही काय वाटत असेल. त्यांना या गोष्टीच्या खूप वाईट वाटत होते. आपण कुणावर अवलंबून नसावे. तेव्हा ते आजोबा डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात, त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि विल करून घेतात. त्यांची सर्व मुले आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथं असतात. ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावावर करतात. तिथं त्यांच्यासारखे कोणी पेशंट आले, वयस्कर आले तर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावे म्हणून, आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचे शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं असं विल ते करतात. मुलांना त्यांची चूक कळते. ते आजोबांची माफी मागतात, त्यांना घरी चला आता असं म्हणत, परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात. ते घरी जात नाही. हेच माझं घर आहे आता असं म्हणत आणि ते आजोबा तिथूनच आनंदात राहू लागतात.